आमच्या पोरांचं सुद्धा नेमकं तसं होतं। आमची पोरं पदवी घेऊन बाहेर पडली की पहिली सरकारी नोकरी, घट्ट सुरक्षित आयुष्य। आम्ही दुसरं काय त्याला सांगतच नाही, प्रत्येकाच आहे। आमच्या ग्रामीण भागातली सर पद्धत काय, आमची मुलं शिकतात बीएड आणि शिक्षकाची नोकरी, याच्या पलीकडे आम्ही अजून वेगळ्या दिशेला गेलोच नाही। ही सगळ्यात मोठी अडचण आहे। ज्या भागाकडे गर्दी आहे त्या गर्दीतच आमची पोरं जास्त असतात, पण आपण असं काही क्षेत्र निवडावं की आपल्या मागे गर्दी झाली पाहिजे, हा विचार कुठेतरी कमी पडतोय। हे आमच्या मुलांच्या अपयशाचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे। आम्ही कधीतरी याचा शांतपणे विचार केला पाहिजे। आणि आपल्यात काही कमी नाही हो, सगळं आहे, क्षमता सगळं आहे। आम्हाला कधीतरी तो विचार देणं अत्यंत, आम्ही आमच्या पोरांचे पोपट तर करत नाही ना, ही गोष्ट फार आणि फार महत्त्वाची आहे। खरं तर our young minds and the audience. यशवंत इंटरनॅशनल इंग्लिश अकॅडमी कोडोली यांचा आजचा हा स्नेह संमेलनाचा सोहळा, मंचावर उपस्थित असलेले संस्थेचे सर्व संचालक, या स्कूलचे प्राचार्य, उपस्थित सर्व शिक्षक वर्ग, विद्यार्थी आणि या विद्यार्थ्यांचं भविष्य घडवू पाहणारे आपण सर्व पालक, विद्यार्थ्यांच्या नाना गुणांचा, कलांचा विकास व्हावा, विद्यार्थ्यांमधले सुप्त गुण बाहेर पडावेत, त्यांना योग्य व्यासपीठ मिळवावं, या हेतूपुरते खरं तर सगळ्याच शाळांमध्ये हा स्नेहसंमेलनाचा सोहळा आयोजित केला जातो। पण हल्लीची एक सगळ्यात मोठी शोकांतिका अशी आहे, अनेक शाळांमध्ये चित्रकला शिकवली जाते पण चरित्रकला शिकवली जात नाही। अनेक शाळांमध्ये जीवशास्त्र शिकवलं जातं पण जीवनशास्त्र शिकवलं जात नाही। मानवी जीवनामध्ये माणूस पैशाकडे आणि विद्यार्थी जीवनामध्ये विद्यार्थी गुणांकडे, या दोन गोष्टीकडे सगळ्यात जास्त पळतो आहे। ही सगळ्यात मोठी अडचण आहे। पैशाच्या मागे धावताना माणसाला इतर गोष्टीकडे लक्ष द्यायला वेळ नाही, आणि विद्यार्थी जीवनामध्ये मार्कांच्या पाठीमागे धावताना आपल्यामध्ये असलेल्या सुप्त कला गुणांकडे लक्ष द्यायला विद्यार्थ्याकडे वेळ नाही, अशी साधारण काहीशी परिस्थिती शैक्षणिक क्षेत्रामध्ये निर्माण झाली आहे। मी खरं तर आपल्या स्कूलचं मनपूर्वक अभिनंदन करतो की एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांच्यातल्या सुप्त गुणांचा शोध आपण घेत आहात, त्यांना योग्य व्यासपीठ मिळवण्याचा प्रयत्न करत आहात। कदाचित यातूनच उद्याचे एखादे भावगीत गायक अरुणदाते तयार होतील, एखादे छत्रपती शिवाजी महाराज यातून तयार होतील, एखादा अभिजात कलावंत याच रंगभूमीवरनं त्या सर्वश्रेष्ठ रंगभूमीवर जाणारा तयार होईल। खरं तर एज्युकेशन हा लॅटिन शब्द आहे। एज्युकेशन 3 शब्दांपासून बनला, एज्युकेरे, एज्युकेअर आणि एज्युकेटम, या 3 शब्दांनी मिळून बनलेला एज्युकेशन म्हणजे शिक्षण। पण या 3 शब्दांचा अर्थ काय, तर विद्यार्थ्यांमधले सुप्त गुण शोधणं, त्या सुप्त गुणांचं संवर्धन करणं आणि त्या सुप्त गुणांना योग्य व्यासपीठ मिळवून देणं, या 3 क्रिया जिथं एकत्रितपणे घडतात त्याला शिक्षण असं म्हटलं जातं। पण दुर्दैवानं अलीकडची आमची पद्धत जर आम्ही बघितली तर आमच्या विद्यार्थ्यांमधले सुप्त गुणच मुळात शोधले जात नाहीत, सापडले तर त्याचं संवर्धन केलं जात नाही, संवर्धन झालं तर त्याला योग्य व्यासपीठ मिळत नाही। ही अलीकडची आमची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे। आणि त्यातल्या त्यात या संस्थेचं मला अधिक कौतुक एवढ्यासाठी करावं लागतं की आमच्या ग्रामीण भागांमध्ये क्षमता नाही असं नाही, ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये बुद्धी नाही असं नाही, ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये कलागुण नाहीत असं नाही, ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये अभिजातता नाही असं नाही, हे सगळं त्यांच्यात आहे। पण दुर्दैवानं हे सगळं बाहेर काढणारं व्यासपीठ त्यांना मिळत नाही। ही अलीकडची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे। आमच्या शहरी भागातल्या मुलांना सगळं उपलब्ध आहे, आमच्या पालकांना आमच्या मुलांना जे जे घडवावंसं वाटतं त्यांना एका हाताच्या दुरीवर सगळं उपलब्ध आहे। पण ग्रामीण भागातल्या लोकांची सगळ्यात मोठी अडचण आहे। या संस्थेचं मुळात कौतुक एवढ्यासाठी की ग्रामीण भागासाठी
अगदी आपण शहरी भागाला लाजवेल इतक्या चांगल्या पद्धतीच्या सुविधा इथं उभा करून ठेवत आहात, निर्माण करून देत आहात. खरं तर हे सगळ्यात मोठं कौतुक आहे. खरं तर गौरव करावा लागेल पहिल्यांदा यशवंतरावजी पाटील यांचा, की त्यांनी हे सगळं वटवृक्षाचं बी रोवलं, की या माझ्या ग्रामीण भागातल्या मुलांना शिक्षण म्हणजे वाघिणीचं दूध जे पाजलं पाहिजे, त्याशिवाय इथली माणसं गुरगुर नाहीत, इथली माणसं स्वतःवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात बोलणार नाहीत, इथल्या माणसांना स्वतःचा विकास करता येणार नाही, इथल्या माणसांना उद्याच्या पिढ्या घडता होईल. खरं तर ही माणसं फार दुर्मिळ असतात. आपला भाग, आपला सगळा समाज भाग्यवान आहे की यशवंतरावजींसारखं नेतृत्व या भागामध्ये तयार झालं. त्यांनी रावलेल्या खरं तर बीचं रोपटं झालं त्यांच्या काळातच. त्या रोपट्याला अधिकाधिक बहरवायचं काम त्यांचे पुत्र प्रदीपजी यांनी केलं आणि आता तो सगळा वारसा जयंतजी पाटील मोठ्या ताकदीनं सांभाळतायत. प्रचंड मोठा वाढ विस्तार इथं होतोय. हे सगळ्यात मोठं महत्वाचं आणि खरं तर आनंदाचं समजायला हवं. शिक्षण ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, पण कुठलीही महत्वाची गोष्ट शिकता येत नाही हाही सगळ्यात मोठा विषय आहे. या सगळ्या गोष्टी अनुभवाने याव्या लागतात. यशवंतरावजींना कदाचित ते अनुभव आले असतील, प्रदीपजींना ते कदाचित पटले असतील आणि जयंतजींना कदाचित ते जाणवले असतील. म्हणून शिक्षण क्षेत्रामध्ये आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे. आपल्या भागाचा विकास करायचा असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. हे खरं तर 100 वर्षापूर्वी जे कर्मवीर भाऊराव पाटलांनी मांडलं, जे पंजाबराव देशमुखांनी मांडलं, तेच परत एकदा या बहुजन समाजाच्या उद्धारासाठी ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचा वटवृक्ष लावण्याची गरज खरं तर या भागात लवकर कळाली आणि त्या माध्यमाने इथल्या पिढ्यांचा विकास झाला. हे सगळ्यात महत्वाचं. कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आम्ही आमच्या घरावर पाटी लावतो स्वतःच्या नावाची. म्हणजे मी माझं नाव माझ्या घरावर लिहितो, हे घर माझं आहे, हे येणाऱ्या जाणाऱ्याला कळावं म्हणून मी माझ्या घराच्या नावाची पाटी लावतो की प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील. पण मी माझं नाव वर लिहिल्यावर त्या नावाच्या खाली 15 एकराचे बागायतदार असं लिहित नाही. मी माझं नाव लिहिल्यावर 50 तोळ्याचे मालक असं लिहित नाही. मी माझं नाव लिहिल्यावर 12 गाईंचा मालक असं लिहित नाही. मी माझं नाव लिहिल्यावर 4 कंपन्यांचा मालक असं लिहित नाही. माझ्या नेम प्लेटवर माझ्या नावाखाली माझं शिक्षण कायची ओळख ही त्याच्या शिक्षणावरनं होत असते. तुम्ही काय कमावलं याला महत्व नाही, तुम्ही शिकला किती हे फार महत्वाचं आहे. तुमच्याकडे ज्ञान किती हे फार गरजेचं आहे आणि ते ज्ञान द्यायचं काम आपण करतात हे सगळ्यात महत्वाचं मला वाटतं. एक काळ होता ज्या काळामध्ये ज्याच्या सातबाऱ्यावर जमीन जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत, ज्याच्याकडे गाई गुरांचा गोठा जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत, ज्याच्या तिजोरीत पैसा जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत, ज्याच्या अंगावर सोनं जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत. पण या सगळ्या व्याख्या आता बदलल्यात. आता नवी व्याख्या तयार झाली की ज्याच्याकडे ज्ञान जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत. कारण ज्ञानाच्या म्हणजे जमिनीच्या बळावर तुम्हाला ज्ञान कमावता येत नाही, सोन्याच्या बळावर तुम्हाला ज्ञान मिळवता येत नाही, पैशावर तुम्ही ज्ञान कमवू शकत नाही, पण ज्ञानाच्या बळावर तुम्ही पैसा कमवू शकता, ज्ञानाच्या बळावर तुम्ही जमीन मिळवू शकता, ज्ञानाच्या बळावर तुम्ही हवं ते निर्माण करू शकता. ही महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे ज्ञान ही तुमच्या आयुष्यातली सगळ्यात आणि अत्यंत निकडीची गोष्ट आहे. याचा विचार होणं अत्यंत गरजेचं आहे. खरं तर संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, हा जो 700 वर्षापासून ती आम्हाला प्रेरक ठरते. जगद्गुरु तुकोबरायांनी बुडती हे जन न देखावे डोळा म्हणून कळवळा येत असे असं म्हणून गाथा लिहिली, तोही आज तुम्हाला आम्हाला प्रेरणादायक आहे. म्हणजे शिक्षक या लोकांनी तत्कालीन काळात शाळा नव्हत्या, तत्कालीन काळात विद्यापीठ नव्हती, पण समाज शहाणा करणं ही सगळ्यात जास्त मोठी गरज होती. ज्ञानोबा तुकोबांनी नेमकं ते काम केलं. त्यांनी समाज शिक्षकाची भूमिका बजावली. त्यामुळे खऱ्या अर्थानं समाजाला प्रबोधनाची दिशा नीटपणे लक्षात आली. नंतरच्या काळामध्ये शाळा कॉलेजची निर्मिती झाली आणि आमच्या शाळा कॉलेजमधले शिक्षक हेच समाज शिक्षक म्हणून काम करायला लागले. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. पण खोत सर अलीकडचा थोडासा प्रवाह बदललाय. म्हणजे पूर्वीचा काळ असा होता की शिक्षक रस्त्यानं जाताना दिसले की मुलं वाटा बदलायची. आता मुलं रस्त्यात दिसली की शिक्षक रस्ते बदलतात. हा अलीकडचा एक नवा आयाम सुरू झालाय. त्यामुळे नेमकं काय घडतंय याचा शोध आणि बोध आता खरं तर घेणं अत्यंत गरजेचं आहे. पण ज्या पद्धतीनं आपल्या स्कूलमधले शिक्षक मी मगापासून पाहतोय, निश्चितपणे विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं घडवण्यासाठी एका शिल्पकाराची जी भूमिका असते ती भूमिका आपण चांगल्या पद्धतीनं पार पाडतात. हे सगळ्यात अत्यंत महत्वाचं आहे. आणि मला त्याच्याही पेक्षा या सगळ्यातून एक कौतुकाचा सोहळा होणं अत्यंत गरजेचं असतं. ते आपण इथं करता ही फार महत्वाची गोष्ट आहे. अशा शाळा कॉलेजचा एखादा सोहळा बघितला की मला माझ्या शाळेतले दिवस आठवतात. मी ज्यावेळी FYला शिकत होतो त्यावेळी पक्या नावाचा माझा एक मित्र होता. एके दिवशी शाळेत गेल्यावर मला कळलं, आज तो पक्या पळत पळत आला, भेटला, म्हटलं तुला कळलं का? म्हटलं काय? म्हटलं आज कॉलेजमध्ये माझा सत्कार आहे. मला काय कळेना. म्हटलं माझ्या बरोबर चहाच्या टपरीवर चहा पिणारा पक्या अचानक शास्त्रज्ञ काय, म्हणजे त्याचा सत्कार काय? त्याला मी म्हटलं तुझा का बरं सत्कार आहे? म्हटलं मी शास्त्रज्ञ झालो म्हणून माझा सत्कार आहे.
मला परत काय कळेना. FY मध्ये शिकणारा पक्या अचानक शास्त्रज्ञ कसा काय होईल. मी त्याला विचारलं तू कुठला शोध लावला. म्हटलं मी शास्त्रज्ञ आहे हा शोध लावला. पण आता महाविद्यालयात सत्काराची तयारी चालू होती, विश्वास ठेवणं भाग होतं. मी त्याला खोदून विचारलं बाबा तू शास्त्रज्ञ कसा झाला, तू कुठला शोध लावला. त्यावर पक्या मला म्हटला माझं नाव काय. म्हटलं पक्या. म्हटलं पक्याचं उलटं काय. म्हटलं कॅप. कॅप इंग्रजी शब्द आहे, त्याला मराठीत काय म्हणतात. म्हटलं टोपी. टोपीचं उलटं काय. म्हटलं पिटो. पिटो हिंदी शब्द आहे, त्याला मराठीत काय म्हणतात. म्हटलं मारा. माराचं उलटं काय. म्हटलं रामा. रामा कोण आहे. म्हटलं देव. देवचं उलटं काय. म्हटलं वदे. तर वदे संस्कृत शब्द आहे, त्याचा मराठीत काय होतं. म्हटलं बोले. आणि बोलेचं उलटं काय. म्हटलं लेबो. तर लेबो हे शास्त्रज्ञाचं नाव आहे, ते माझ्या नावापासून सुरू झालंय म्हणून मी शास्त्रज्ञ आहे. पण मित्रांनो आश्चर्य वाटेल, आज तोच पक्या भाभा अणुशक्ती केंद्रामध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम करतो आहे. ही माझ्या दृष्टीने सगळ्यात मोठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. हाच काळ असतो, हेच वय असतं ज्या काळामध्ये, ज्या वयामध्ये आमच्या मुलांमध्ये आम्हाला प्रेरणा रुजवता येतात, त्याला प्रेरणा देता येतात. आपण काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी घडवलं पाहिजे, काहीतरी बनलं पाहिजे, काहीतरी बनवून दाखवलं पाहिजे. ही उर्मी पेरायचा जो काळ आहे ना, तो हा सगळ्यात महत्वाचा काळ आहे. वयाच्या 12व्या वर्षापर्यंत आमची पुरा प्रचंड शक्तीनं खेचून घेत असतात. जे जे हवं ते त्याची जिज्ञासा अफाट असते. 12 ते 17 वर्षाचा जो टप्पा आहे तो त्याच्या आयुष्यातला घडण्याचा सर्वोत्तम काळ असतो. या टप्प्यात जर त्याला योग्य संस्कार मिळाले, या टप्प्यात जर त्याला योग्य विचार मिळाले, या टप्प्यात जर त्याच्या आचारावर योग्य नियंत्रण आलं, तर निश्चितपणे आपल्याला हवं तसं कर्तृत्व आम्ही घडवू शकतो. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. त्यामुळे आमच्या मुलाला काय घडवायचं आहे हे आपण त्याला नेमकं कशा पद्धतीनं घडवतो याच्यावर सगळ्यात जास्त अवलंबून आहे. हा सगळ्यात महत्वाचा विषय. म्हणजे अनेक डॉक्टर्स किंवा मानसशास्त्रज्ञ असं सांगतात की नुकतंच जन्माला आलेलं मूल तुम्ही आम्हाला आणून द्या आणि त्याला काय बनवायचंय ते सांगा, आम्ही त्याला बनवून देतो. म्हणजे तो कुणाचा मुलगा आहे, तो कुठल्या घरी जन्माला आला, त्याचं गाव कुठलं आहे, त्याचा परिसर काही देणं घेणं नाही. आपण असं सातत्यानं म्हणत असतो की त्याला हवं ते मिळालं नाही, किंबहुना त्याच्या अवतीभोवतीची परिस्थिती नव्हती म्हणून तो घडला नाही, किंवा आणखी काय काय. पण मुळामध्ये या शास्त्रज्ञांचं सगळ्यात महत्वाचं संशोधन हे आहे की नुकतंच जन्माला आलेलं मुलं आम्हाला आणून द्या, त्याला त्यावेळी सांगा की याला डॉक्टर बनवायचं आहे, आम्ही 100% बनवून देणार. त्याला इंजिनियर बनवायचं आहे, बनवून देणार आम्ही 100%. काय पाहिजे ते, म्हणजे आम्हाला आमच्या मुलाला वाटेल ते घडवता येतं, बनवता येतं. ही सगळ्यात महत्वाची. कुणी वरून येताना काय घेऊन आलाय, कुणी वरून येताना त्याला जरा मेंदूच कमी होता, डोकंच कमी होतं, त्याच्यात जरा क्षमताच कमी आहे, त्याला जरा उशिराच कळतं, त्याच्यात जरा बुद्धीचा भागच कमी आहे. असला प्रकार कधीच अस्तित्वात नसतो. ही गोष्ट प्रत्येक लक्षात ठेवा. जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीवावर परमेश्वर तेवढीच कृपा करत असतो जेवढी सगळ्यांवर करतो. म्हणजे सूर्य ऊन देताना, प्रकाश देताना असं कधी म्हणत नाही की जरा पन्हाळ्यावर जास्त ऊन टाकू, कोडोलीत जरा कमी देऊ, वारं जरा आपण कोल्हापूरकडे जास्त, असं कधी घडत नाही. हे प्रत्येकाला सगळ्यांना सारखं मिळतं. तुम्हा आम्हाला बुद्धी सारखी मिळाली आहे, तुम्हा आम्हाला ताकद सारखी मिळाली आहे, तुम्हा आम्हाला क्षमता सारखी मिळाली आहे, तुम्हा आम्हाला गुण सारखे मिळालेत. कुठलाही फरक नाही. फरक जर कुठला असेल की जो त्याचा जास्तीत जास्त वापर करतो तो सगळ्यात जास्त यशस्वी होतो, आणि जो गुण असूनही वापर करत नाही तो अपयशी ठरतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. सचिन तेंडुलकर तुम्हाला माहिती असेल, वयाच्या 4थीत असताना त्याला कळलं आपण उत्तम फलंदाज होऊ शकतो. बस त्याला कळलं आपल्यात काय आहे, आपल्यात कुठला गुण आहे, क्रिकेट खेळायचा आहे, फलंदाजी करायचा आहे. तो फक्त तेवढंच करत राहिला, तो जागतिक कीर्तीचा फलंदाज झाला. इरफान पठाणला 9वीत कळलं आपण उत्तम गोलंदाजी करू शकतो. 9वी पासून त्यांनी सराव सुरू केला, तो भारतीय संघात गेला. पण सचिन तेंडुलकर एवढी प्रगती नाही करू शकला का, सुरुवात उशिरा झाली. तुमच्यात असलेल्या गुणाचा विकास तुम्ही जेवढ्या लवकर सुरू कराल तेवढं उदात्त यश तुम्हाला मिळेल. हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे गुण प्रत्येकाच्यात असतोच. काही लोकांना शाळेतच असताना कळतं आपल्यात कुठला गुण आहे, ते तिथनं विकास चालू करतात. काही लोकांना हायस्कूलला गेल्यावर कळतं आपल्यात कुठला गुण आहे, ते तिथनं प्रयत्न सुरू करतात. काही लोकांना कॉलेजला गेल्यावर कळतं आपल्यात कुठला गुण आहे, ते तिथनं धडपड सुरू करतात. काही लोकांना नोकरी लागल्यावर कळतं आपल्यात कुठला गुण आहे, तिथनं ते काय जमतंय का पाहतात. काही लोकांना लग्न झाल्यावर कळतं आपल्यात कुठला गुण आहे, ते तिथनं हातपाय हलवतात. काही लोकांना मुलं झाल्यावर कळतं आपल्यात कुठला गुण आहे, तिथनं ते काय साधतंय का बघतात. काही लोकांना वय झाल्यावर कळतं आपल्यात कुठला गुण आहे, तिथनं ते प्रयत्न सुरू करतात. आणि काही लोकांना चौघांच्या खांद्यावर गेलं तरी कळत नाही आपल्यात कुठला गुण होता, ते आहे तसे निघून जातात.
ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तुमच्या आयुष्याची यशस्वीता कशात आहे तर तुमच्यात काय आहे हे पहिल्यांदा तुम्हाला कळणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. तुमच्या जीवनावर तुमची परिस्थिती अजिबात बदल घडवत नाही. तुमच्या जिद्द हवी, तुमच्या चिकाटी हवी आणि मुळात तुमचं ध्येय निश्चित हवं. हे जर पक्का असेल तर कसलीही परिस्थिती असू द्या, मग तुम्ही गरीब असा तुम्ही श्रीमंत असा काहीही फरक पडत नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला माहिती असतील. खरं तर या आंबेडकरांचं सगळ्यात मोठं एक वैशिष्ट्य होतं. एकदा त्यांनी जर ते पुस्तक वाचलं तर ते पुस्तक त्यांना परत कधी वाचायची गरज पडत नव्हती. म्हणजे 30 वर्षापूर्वी त्यांनी एखादं पुस्तक वाचलेलं असू द्या आणि 30 वर्षानंतर त्यांना विचारा की 30 वर्षापूर्वी तुम्ही हे पुस्तक वाचलं होतं, त्यातल्या 235 पानावरच्या दुसऱ्या पॅरेग्राफ मधली तिसरी ओळ काय आहे तर 30 वर्षानंतर आंबेडकर ते अगदी बरोबर सांगायचे. लोक म्हणायचे अफाट बुद्धिमत्ता आहे, असामान्य बुद्धिमत्ता आहे. कुणीतरी आंबेडकरांना प्रश्न विचारला, तुमच्याकडे खरंच एवढी असामान्य बुद्धिमत्ता आहे? त्यावेळी आंबेडकर म्हणाले, खरं तर हे सगळी माझ्या परिस्थितीनं मला दिलेली देण आहे. म्हणजे काय म्हणले, माझी परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. माझे वडील अत्यंत गरीब होते. माझ्या वडिलांकडे पुस्तकं घ्यायलाही पैसे नव्हते. त्यामुळे माझे वडील कुठून कुठून मला पुस्तक आणून द्यायचे. पण ज्यावेळी एखादं पुस्तक मला मिळायचं त्यावेळी माझ्या लक्षात यायचं की आत्ता आपल्या हातात हे पुस्तक पडलंय, पण परत आयुष्यात कधी हे पुस्तक मिळेल का नाही याची खात्री नाही. त्यामुळे आत्ता वाचतानाच असं वाचूया की आयुष्यात या पुस्तकाची परत गरजच पडता कामा नये. मी ही बुद्धी स्वतःहून तयार करून घेतली, माझ्या परिस्थितीमुळे तयार करून घेतली. त्यामुळे आमची परिस्थिती कशी आहे याच्यावर आमचं यश कधीच ठरत नाही. ही गोष्ट आपण प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे. याच्या उलट पंडित जवाहरलाल नेहरूंचं उदाहरण घ्या. त्यांचे वडील मोतीलाल नेहरू या देशातले सर्वोत्तम श्रीमंत, इतके अफाट श्रीमंती की तत्कालीन काळात त्यांनी देश विकत घ्यायचा म्हटलं असतं तरी घेऊ शकले असते. एवढी प्रचंड श्रीमंती त्यांच्याकडे होती. अलाहाबादच्या विश्वविद्यापीठामध्ये त्यावेळी जवाहरलाल नेहरू शिकत होते. त्या विद्यापीठात त्यांना आणायला आणि सोडायला एक रोल्स रॉयस नावाची गाडी होती. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर शाळा सुटली की ती गाडी उभा असायची. जवाहरलाल नेहरू त्यात बसायचे आणि आनंदवन भुवनामध्ये आपल्या घरी परत यायचे. एके दिवशी महाविद्यालय सुटलं आणि पंडित नेहरू कॉलेजमधनं बाहेर पडले. ज्या दरवाजावर गाडी उभा असायची त्या दरवाजावर त्यांना गाडी दिसली नाही. ते रागानं तनतन करत चालतच घरी आले. घरी वडिलांनी विचारलं, जवाहर काय झालं? म्हणे गाडी नव्हती आज आणायला, दरवाजावर गाडीच दिसली नाही. मोतीलाल नेहरूंनी माहिती घेतल्यावर कळलं की त्या दरवाजाला 27 दरवाजे आहेत महाविद्यालयाला. म्हणजे ते महाविद्यालय एवढं मोठं होतं की त्याला 27 दरवाजे, आणि ज्या दरवाजातून नेहरू रोज बाहेर पडत त्या दरवाजावर गाडी नेहमीप्रमाणे उभा होती. पण त्या दिवशी जवाहरलाल नेहरू नेहमीच्या दरवाजानं बाहेर पडायच्या ऐवजी दुसऱ्या दरवाजातनं बाहेर पडले. त्या दरवाजा पुढे काही गाडी नव्हती. त्यामुळे ते चालत घरी आले. आता मोतीलाल नेहरू जवाहरलालना असं नाही म्हटले, तुला कळत नाही का कुठल्या दरवाजावर गाडी असते, तू दरवाजा चुकला, ड्रायव्हरचा काय दोष आहे, काही बोलले नाहीत. दुसऱ्या दिवशी मोतीलाल नेहरूंनी अलाहाबाद विश्वविद्यापीठाच्या 27 दरवाजावर 27 गाड्या उभा केल्या. कुठल्याही दरवाजातनं बाहेर पड, गाडी तुझ्यासाठी उभा असेल. पण एवढी श्रीमंती आहे म्हणून पंडित नेहरू बिघडलेले आम्हाला दिसले नाहीत. पंडित नेहरू श्रीमंतीमुळे वाया गेले तसं उदाहरण दिसलं नाही. तेच पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे पंतप्रधान झाले. ही गोष्ट सगळ्यात महत्वाची. म्हणजे गरिबी आम्हाला घडवत नाही आणि श्रीमंती आम्हाला बिघडवते. हा अलीकडच्या काळामध्ये जो एक संकेत व्यक्त केला जातो त्याच्यामध्ये कुठलाही अर्थ नाही. तुमची मुळात जिद्द असली, तुमचं मुळात ध्येय पक्क असलं, आपल्याला बनायचंच असा जर विश्वास असला तर परिस्थिती कोणतीही असू द्या तुम्ही यशस्वी होताच. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. खरं तर मुलांना आपले पालक प्रचंड कष्ट करतात. मी तर सातत्यानं असं म्हणतो, आई वडील देवानंतर जर कुणाला भीत असतील तर ते फक्त आपल्या मुलांना, दुसऱ्या कुणाला भीत नाहीत. कारण आपली सगळी अशा अपेक्षा आपल्या मुलांवर त्यांच्या आहेत. त्यामुळे मुलासाठी जे जे हवं, जे जे करता येईल ते सगळं करायची त्यांची तयारी असते. माझ्या मुलाला चांगलं स्कूल पाहिजे आम्ही देतो, माझ्या मुलाला चांगले कपडे पाहिजेत आम्ही देतो, माझ्या मुलाला पुस्तकं पाहिजेत आम्ही देतो. म्हणजे माझा मुलगा मोठा झाला पाहिजे, माझा मुलगा शिकला पाहिजे, यासाठी त्याच्यासाठी जे जे करता येईल ते आमचे पालक सर्वार्थानं करत असतात. बऱ्याच पालकांना एक खंत असते की मला शिकायची इच्छा होती पण परिस्थितीमुळे मी शिकलो नाही, मला इथे शिकायची इच्छा होती पण परिस्थितीमुळे मला या शाळेत जाता आलं नाही. जे मला जमलं नाही ते मी माझ्या मुलांना देणार, जे मला मिळालं नाही ते मी माझ्या मुलांसाठी उपलब्ध करणार. आणि या भूमिकेतनं पालक सातत्यानं कष्ट करत असतात. पण सगळ्यात महत्वाची एक अडचण अशी झाली की आम्ही थोडेसे संकुचित झालो. संकुचित याचा अर्थ असा की आमच्या मुलांना शाळा चांगली दिली,
आमच्या मुलांना गणवेश चांगले दिले, आमच्या मुलांना क्लास चांगला लावला की आमची जबाबदारी संपली, अशी आमच्या पालकांची सगळ्यात मोठी भावना झाली. एकदा यशवंत इंटरनॅशनल इंग्लिश अकॅडमीमध्ये आमचा मुलगा घातला की आता त्याचे शिक्षक आणि मुलगा, आमची जबाबदारी नाही. हा एक सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आम्ही आई ही मुलाची पहिली शाळा असते आणि शाळा ही मुलाची दुसरी आई असते. दुसऱ्या आईच्या कुशीत तो सगळं विषयांचं शिक्षण बरोबर घेईल, तो यथायोग्य माहितीचं ज्ञान मिळवेल, पण त्याच्यावर संस्कार करायची जी जबाबदारी आहे, समाजात वागण्याचा व्यवहार ज्ञान द्यायची त्याला जी जबाबदारी आहे, ती जबाबदारी आम्हाला पालकांनाच पार पाडावी लागणार आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आम्ही निश्चितपणे लक्षात घेतला पाहिजे. खरं तर पोरांनी थोर व्हावं यासाठी थोरांनी अल्पकाळ पोर व्हावं लागतं. पण दुर्दैवाची गोष्ट आहे, आम्ही पालक म्हणून आम्ही विद्यार्थ्यांच्या वयात कधी येतच नाही. आमच्या मुलांशी आम्ही मूल म्हणून मैत्रित्वाचं नातं कधी जोडतच नाही. त्यामुळे जी तफावत राहते ती फार वेगळी असते आणि या तफावतीचाच फटका हल्लीच्या पिढीला सगळ्यात जास्त बसतोय. ही सगळ्यात जास्त एक वस्तुस्थिती आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर तो विचार निश्चितपणे आमच्या उद्याच्या पिढीला घडवणारा ठरेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची परिस्थिती नव्हती, तालुक्याच्या ठिकाणी 10वीची परीक्षा होती. रामजी बाबांनी विचार केला की परिस्थिती नाही, सगळ्या कुटुंबांनाच तिकडं तालुक्याला जाण्यापेक्षा मुलाला त्यांनी सोबत घेतलं आणि तालुक्याच्या ठिकाणी एक भाड्याची खोली घेऊन ते राहायला लागले. स्वतः रामजी बाबा त्यांना स्वयंपाक करून घालायचे. रोज सकाळी भीमराव 11 वाजता पेपरला जायचे, दुपारी 3 वाजता पेपर देऊन परत यायचे. रामजी बाबांनी तोपर्यंत जेवण तयार करून ठेवलेलं असायचं. पेपरला एके दिवशी गेलेले भीमराव परत आले, ताटावरून बसले आणि जेवायला लागले. जेवण झाल्यावर त्यांनी वडिलांना विचारलं, बाबा तुमचं जेवण? नाही नाही, तुम्ही जेवून घ्या, तुमचं झाल्यावर मी जेवतो. आंबेडकर म्हणले ठीक आहे. दुसऱ्या दिवशी परत पेपर देऊन आले, परत जेवायला बसले. जेवण झाल्यावर वडिलांना विचारलं, बाबा तुमचं जेवण? नाही नाही, तुम्ही जेवून घ्या, मी नंतर जेवतो. भीमराव म्हणले ठीक आहे. अभ्यासाला गेले. तिसऱ्या दिवशी परत पेपर देऊन आले, परत जेवायला बसले. जेवण झालं, परत त्यांनी वडिलांना विचारलं, बाबा तुमचं जेवण? रामजी बाबा म्हणले नाही नाही, तुमचं झाल्यावर मी जेवतो, तुम्ही जेवून घ्या. पण त्याच वेळी भीमरावांच्या लक्षात आलं की आपण जेवल्यानंतर टोपलीत भाकरी शिल्लक राहत नाही आणि 3 दिवस बाबा म्हणतायत की तुमचं झाल्यावर मी जेवतो, माझं जेवण झाल्यावर टोपलीत भाकरी शिल्लक राहत नाही, तर माझ्या नंतर माझे वडील जेवतात काय? आणि मग त्यांनी वडिलांना विचारलं, बाबा 3 दिवस मी तुम्हाला विचारतोय तुमचं जेवण, तुम्ही म्हणताय माझं जेवण झाल्यावर जेवतो, पण मी जेवल्यावर टोपलीत भाकरी शिल्लक राहत नाही, मग तुम्ही खाता काय? तुम्हाला भूक नाही का लागत? तुम्हाला त्रास नाही का होत? सांगा की बाबा, तुम्हाला भूक नाही लागत? तसे रामजी बाबा म्हणाले, भीमराव या भाकरीनं माझी भूक भागणारच नाही. तुम्ही एवढे मोठे व्हावं, एवढे मोठे व्हावं की तुमच्याकडे बघताना मला मान वर करून बघायला लागावं, सगळ्या दुनियेने तुमचा जय जयकार करावा. असं ज्यावेळी घडेल भीमराव, त्यावेळी माझी भूक भागेल. या भाकरीनं माझी भूक नाही भागणार. एका वडिलांची प्रचंड मोठी तळमळ होती की आपल्या मुलांनी मोठं व्हावं, खूप घडावं. आपल्या प्रत्येकाचे आई वडील तसेच खस्ता खात असतात. आपल्या प्रत्येकाचे आई वडील स्वतः उपाशी राहतात, पण आमच्या मुलांना चांगलं मिळालं पाहिजे यासाठी प्रयत्न करतात. मुलांची सगळ्यात महत्वाची जबाबदारी आहे की आपण आपल्या आई वडिलांची स्वप्न पूर्ण केली पाहिजे. त्यांना काय हवं ते आम्ही करून दाखवलं पाहिजे. ते दिवसभर कामाला जातात, दिवसभर सातत्यानं कष्ट करतात. त्या निव्वळ आणि निव्वळ आपला मुलगा घडावा, आपला मुलगा चांगला व्हावा या इच्छेपोटी. त्यामुळे ही आमची सगळ्यात महत्वाची जबाबदारी आहे की आपण तसं घडलं पाहिजे, आपण तसं बनलं पाहिजे. हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. अर्थात एक गोष्ट या सगळ्यामध्ये आम्ही निश्चितपणे लक्षात घेतली पाहिजे, ईश्वरानं सगळ्यांना काही ना काही देऊन पाठवलंय. तो गुण फक्त आम्हाला कळणं फार महत्वाचं आहे. हल्ली काय झालंय की नेमका त्याचा शोध लागत नाही. म्हणजे मी नेहमी एक गोष्ट सांगतो, जी माणसं सातत्यानं कष्ट करतात ती यशस्वी होतात. यशाला शॉर्टकट नसतोच. मी असं करून यश मिळवेन, मी तसं करून, असं अजिबात घडत नाही. पण पालकांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आमच्या मुलांना अभ्यास करा, अभ्यास करा, अभ्यास करा असं सातत्यानं सांगण्यापेक्षा का अभ्यास करा हे जर त्याला सांगितलं तर तो अधिक चांगल्या पद्धतीनं अभ्यास करू शकतो. म्हणजे सगळ्यात महत्वाचा विषय शिक्षणाचाच आता असा झालाय की मी परवा रस्त्याने चाललो होतो. चालता चालता अचानक एका घरातनं भांडणाचा आवाज ऐकू आला. भांडण नवरा बायकोचं होतं. आता सभ्यतेचा संकेत असा चालतो की नवऱ्या बायकोच्या भांड्यात तिसऱ्यानं पडू नये, पण भांडण चांगल्या विषयावर होतं. त्यामुळे हलकेच कान तिकडं गेले. बायको तावा नवऱ्याला सांगत होती, काही झालं तरी माझ्या मुलाला डॉक्टरच करायचं,
नवरा म्हणला हल्लीच्या डॉक्टरांचे दवाखाने ओस पडलेत, अजिबात त्याला डॉक्टर करायचं नाही, माझ्या मुलाला इंजिनियरच करायचं. बायको म्हणली रस्ते इंजिनियर झालेत, काय नाही इंजिनियर डॉक्टरच करायचं. नवरा म्हणे इंजिनियर करायचा, बायको म्हणे डॉक्टर करायचं. भांडण भयान वाढलं आणि मग शेजारी पाजारी गोळा झाले. परत 2 गट पडले. एक गट म्हटला नाही डॉक्टरच करा, दुसरा म्हणला नाही इंजिनियरच करा. गर्दी एवढी वाढली की घरातली गर्दी रस्त्यावर आली, सगळा रस्ता बंद झाला. इकडची वाहनं तिकडची वाहनं जागेवर थांबली. वाहनातली माणसं उतरून काय झालंय ते बघायला खाली उतरली. परत गट मोठे झाले. एक गट म्हणे नाही बरोबर आहे तुमचं डॉक्टरच करा, एक म्हणे नाही इंजिनियरच करा. सगळा रस्ता ब्लॉक. शेवटी कुणीतरी पोलिसांना फोन केला. काय झालंय म्हणून पोलीस बघायला आले, कारणाचा शोध घेतला आणि मग ते फौजदार साहेब तिथं मुळापर्यंत आले. लक्षात आला विषय आणि मग त्या नवरा बायको पुढे उभा राहिले. म्हणले काय भांडणाचं कारण काय? बायको म्हणली हे बघा माझ्या मुलाला डॉक्टरच करायचंय. नवरा म्हटला काय ऐकू नका तिचं, माझ्या मुलाला इंजिनियरच करायचंय. फौजदार साहेब म्हणले तुम्ही दोघंही गप्प बसा, तुमच्या मुलाला पहिल्यांदा माझ्या पुढे बोलवा, मला त्याला विचारू द्या त्याला काय व्हायचंय. तशी बायको लाजत म्हणाली तो अजून जन्माला यायचा आहे. आता वस्तुस्थिती अशी आहे की आपला मुलगा घडावा, मुलगा बनावा, पण सध्या जगच इतक्या स्पर्धेचं झालंय की तो जन्माला यायच्या अगोदरच आई वडिलांना त्याच्या शिक्षणाची इतपत तयारी करून ठेवावी लागते. मग अशा स्पर्धेच्या युगात आपला मुलगा मागं तर पडणार नाही ना. अशा स्पर्धेच्या युगात त्याला जे हवं ते मिळालं पाहिजे, तो यशस्वी झाला पाहिजे. ही भूमिका त्यांची असणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे या सगळ्या स्पर्धेचा मुकाबला करताना फक्त तो बुद्धिवान असणं, फक्त त्याला उत्तम मार्क मिळणं एवढं पुरेसं आहे का, याचा विचार आपण प्रामुख्याने कधीतरी केला पाहिजे. सचिन तेंडुलकर 12वीला इंग्रजीच्या पेपरमध्ये नापास आहे, पण आज 12वीच्या इंग्रजीच्या पुस्तकात सचिन तेंडुलकरवर धडा आहे. यशाचा धडा गिरवण्यास एवढा धडा पुरेसा आहे. म्हणजे आमच्या मुलांना जर मार्कच 95% मिळाले तरच आमचा मुलगा हुशार. आमच्या मुलाला जर 70% मार्क मिळाले तर त्याला डोकंच नाही. ही जी अलीकडची पालकांची सगळ्यात मोठी भूमिका झाली आहे ती कुठेतरी चुकीची आहे. याचा शोध आणि बोध आपण घेतला पाहिजे. त्याला कदाचित मार्कांच्या गुणवत्तेत तो मागा असेल, पण एखाद्या गुणांमध्ये विलक्षणतेची प्रगती असेल, त्याचा शोध आपण घेतला पाहिजे. नेमकं त्याच्यात काय आहे याचा बोध. एखादा सुंदर शिल्प तयार करू शकतो, एखादा शाळेत मागा असू शकतो, पण गाण्यात अत्यंत तरबेज असू शकतो. नेमकं काय आहे त्याच्यात याचा शोध घेणं आणि त्या गुणाचा विकास करत त्याचं आयुष्य घडवणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे मी सर आवर्जून ज्यावेळी विचार केला त्यावेळी असं लक्षात आलं, हल्ली विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण सुद्धा प्रचंड वाढलंय. हे कोण आहेत तर हे मेडिकल इंजिनिअरिंगला गेलेले विद्यार्थी सगळ्यात जास्त आहेत. म्हणजे आई वडील कर्ज काढून खस्ता खाऊन मुलगा डॉक्टर करावा म्हणून त्याला मेडिकल कॉलेजला पाठवतात खरं, पण तो मुलगा तिथं टिकत नाही. याचं कारण काय? याचं कारण असं त्यांनी डॉक्टर व्हावं ही आई वडिलांची इच्छा आहे, त्याला काय व्हावं हे आम्ही अजिबात विचारलेलं नाही. आणि त्यामुळं त्या विषयाची आवडच नसल्यामुळं त्याला तिथं काही करावंसच वाटत नाही. एकीकडे आई वडिलांचं दडपण, आपली नावड आणि या सगळ्यातनं व्यथित होऊन तो नको तो मार्ग पत्करतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आमच्या कॉलेजमधल्या 12वीच्या विद्यार्थ्यांचा मी मेडिकल केलं. 12वी मध्ये शिकणाऱ्या 70% विद्यार्थ्यांना रक्तदाबाचा विकार आढळून आला. हे काय वय नाही, पण अडचण काय झाली आहे, सातत्यानं मी त्याच्या पुढे हॅमरिंग करतो की तुला एवढे मार्क मिळाले पाहिजेत, एवढे मार्क मिळाले पाहिजेत. तो दडपणाचा दहशतीचा भाग एवढा आहे की त्याची शारीरिक अवस्था पूर्णतः ढासळते. म्हणजे आम्ही उदाहरण सांगतो, एखाद्या शेळीला आम्ही प्रचंड मोठा हिरव्यागार गवताचा भारा तिच्या समोर ठेवायचा आणि सांगायचं खा, काय अडचण आहे तब्येत बनवायला, पण त्याच वेळी तिच्या समोरच्या पिंजऱ्यात एक वाहक कोंडून ठेवायचा. म्हणजे हिरवा चारा पण टाकायचा आणि समोर वाहक पण कोंडून ठेवायचा आणि मग म्हणायचं का नाही सुधरत तब्येत तुझी? अहो तिला चारा ठेवलाय तुम्ही, पण तो तिकडं दडपणाचा वाघ पण ठेवलाय ना, ते खाऊच वाटेना त्या वाघामुळे त्या शेळीला. आमच्या विद्यार्थ्याचं तसं झालंय. सगळ्या सोयी सुविधा आम्ही दिल्या, पण आमच्या अपेक्षांचा वाहक जो पिंजऱ्यात आम्ही सातत्यानं कोंडून ठेवलाय ना, त्याच्यामध्ये त्याची निरागसता हरवून गेली, त्याच्यातलं त्याचा खेळकरपणा हरवून गेला, त्याच्यातलं त्याची नैसर्गिक वाढ आहे ती आम्ही कुठेतरी खुंटून टाकली. हे सगळ्यात अपेक्षांचं ओझं त्याच्यावर लादू नका. त्याला मुक्तपणे खेळू द्या, मुक्तपणे विहरू द्या, मुक्तपणे नैसर्गिक त्याची वाढ होऊ द्या. हे सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं आहे. कारण ज्यावेळी अशा पद्धतीची वाढ होईल त्यावेळी खऱ्या अर्थानं निकोप आमची मुलं घडतील. हा सगळ्यात एक महत्वाचा मुद्दा आम्ही सातत्यानं लक्षात घेतला पाहिजे. अरुण दाते माहिती असतील आपल्याला, उत्तम भावगीत गायक, इंजिनिअरिंगच्या 2ऱ्या वर्षाला होते. त्यांचे वडील भैयासाहेब दाते प्रचंड मोठा श्रीमंत माणूस, म्हणजे तिजोरीचं दार उघडलं की बंडलं धडधाड खाली पडावीत इतकी प्रचंड श्रीमंती.
नाव मोठमोठ्या कलाकारांच्या मैफली स्वतःच्या घरात घ्यायचे ते, इतकी प्रचंड दानत आणि दानशूर. अशा भैयासाहेब दातेंचा मुलगा अरुण दाते इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्गाला नापास झाला. आता वडिलांना निकाल सांगायचा कसा, पण सांगितला तर पाहिजे. मान खाली घालून जड पावलांनी ते घरात शिरले. भैयासाहेबांनी आलेल्या विचारलं, काय अरुणराव, आज तुमचा निकाल होता? तसे अरुणराव मान खाली घालून म्हणाले, निकालच लागला. म्हणे काय झालं? म्हणे बाबा नापास झालो. एवढं भैयासाहेबांनी ऐकलं, नापास झालो, ताडकन उठले, कोटाच्या खिशात हात घातला, एक 100 रुपयाची कोरी करखनीत नोट काढली, अरुण दातेंच्या हातावर दिली. म्हटले जा 100 रुपयाचे पेढे घेऊन या. अरुण दातेंना काय कळे ना, म्हणले नीट ऐकलं नाही का काय ह्यानी? त्यांनी परत सांगितलं, बाबा नापास झालो. नाही नाही ऐकलं मी. मग तुम्ही पेढे आणायला कसे सांगताय? जाओ पेढे घेऊन या. अरुण दातेने काय कळे ना, म्हणले चेष्टा केली असेल, नीट ऐकलं नसेल, काहीतरी गोंधळ आहे. बाजारात जाऊन त्यांनी 100 रुपयाचे पेढे घेतले. पेढे घेऊन परत घरी आले. वडिलांच्या हातात ते पेढे ठेवले आणि अरुण दाते परत म्हणाले, बाबा मी नापास झालो आणि तुम्ही मला पेढे कसे आणायला सांगताय? तसे भैयासाहेब दाते म्हटले, अरुणराव तुमच्या वर्गात मुलं किती? म्हणले 50. नापास किती झाली? म्हणले माझ्या सहित 29. म्हणजे पास किती झाली? म्हणले 31. मग मला सांगा अरुणराव, पास झालेल्या 31 जणांना तुमच्यासारखं गाता येतं का? म्हणले नाही. ते जाऊ द्या, तुमच्या वर्गातल्या 50 जणांपैकी तुम्ही सोडून 49 जणांना, किती जणांना तुमच्यासारखं गाता येतं? म्हणले एकालाही नाही. हे पेढे त्यासाठी आहेत. गाता फक्त माझ्या मुलाला येतं. इतरांची मन भरून टाकायचं कसं फक्त माझ्या मुलात आहे. इतरांना वेड लावायचं कौशल्य फक्त माझ्या मुलात आहे, माझ्या मुलाच्या गळ्यात आहे. हे पेढे त्यासाठी. अरुणराव डॉक्टर हजारो होतील, इंजिनियर लाखो होतील, पण महाराष्ट्राला वेड लावणारा अरुण दाते नावाचा भावगीत गायक मात्र एकच असेल. हे पेढे त्यासाठी आहेत. आमच्या मुलात काय आहे त्याचा शोध एकदा घेणं ही आमची सगळ्यात महत्वाची गरज आहे. आम्ही तो शोध घेतला पाहिजे. तो काय करू शकतो, काय करू शकेल, याचा विचार प्रामुख्याने आम्ही पहिल्यांदा करणं ही आमची सगळ्यात महत्वाची गरज आहे. त्याला सांगितलं पाहिजे. एकदा त्या गुणांचा काय, म्हणजे मी शाळा वगैरे हे सगळं बघितल्यावर मला पक्षाप्राण्यांची शाळा आठवते. म्हणजे जशी आपली शाळा आहे तशी एक पक्षाप्राण्यांची शाळा होती. आणि मग त्या शाळेत ॲडमिशन चालू झाली. पोपट नावाचा एक पहिला पक्षी आला. त्यांनी शिक्षकांना विचारलं, मला शाळेत ॲडमिशन घ्यायचं आहे. म्हणले छान छान छान, आमच्या शाळेत 3 कंपल्सरी विषय आहेत. आता आपले कसे मराठी, हिंदी, इंग्रजी, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी असे आपल्या शाळेतले विषय, तसे त्या पक्षाप्राण्यांच्या शाळेत 3 कंपल्सरी विषय होते, उडणे, पोहणे आणि धावणे. म्हणले या 3 विषयाचा अभ्यास करावा लागेल. उडणे, पोहणे, धावणे. पोपट म्हटला मी उडू शकतो उत्तम, त्याच्यात मी गुणवत्ता यादीतच येणार. पण धावणे नाही ना. म्हणले आम्ही आहे ना, सराव करून घेऊन जमेल तुला. पण पोहण्याचं काय? अहो पाण्यात बुडीन मी. शिक्षक म्हणले त्याची काळजी करू नको, आम्ही आहे ना. हे बघ, उडणे तुला जमतंय, विषय बाजूला टाक, त्याचा फारसा अभ्यास करू नको, येतंयच तुला, त्याकडे लक्षच देऊ नको. धावण्याचा जास्तीत जास्त सराव कर आणि पोहण्याकडे जरा जास्त लक्ष केंद्रित कर, बाकी काय नाही. आता त्या पोपटाचा नैसर्गिक गुण काय? उडण्याचा. पण वर्षभर त्याच विषयाला बाजूला टाकलं. कच्चं काय आहे त्याचा अभ्यास आधी करत बसला. अडचण अशी झाली की त्या पोपटाचा नैसर्गिक गुणच कमी कमी होत गेला. आम्ही जर घरात पोपट पाळतो त्यावेळी बघितलं असेल, आम्ही पोपटाला पिंजऱ्यात ठेवतो आणि त्या पिंजऱ्यात एक हलता पाळणा असतो पोपटाला बसायला केलेला. पोपट उडून जाऊ नये म्हणून शिक्षकांनी त्याला पिंजऱ्यात ठेवला. पण वर्षभरात त्या पाळण्यावर बसून बसून त्या पोपटात एक नवीच गुण तयार झाला की हलत्या पाळण्यावर तोल सावरून सुरक्षित कसं बसायचं. वर्षाच्या शेवटी परीक्षेला त्याला बाहेर काढला खरा, पण वर्षभर पिंजऱ्यात राहिल्यामुळे त्याला आता उडताच येईना. कसा बसा धडपडत एका फांदीवर जाऊन तो पोहोचला. पण फांदीवर गेल्यावर त्यांनी पहिली कृती काय केली असेल तर त्यानं त्या फांदीला घट्ट सुरक्षित धरून बसला. आमच्या पोरांचं सुद्धा नेमकं तसं होतं. आमची पोरं पदवी घेऊन बाहेर पडली की पहिली सरकारी नोकरी, घट्ट सुरक्षित आयुष्य. आम्ही दुसरं काय त्याला सांगतच नाही. प्रत्येकाच आहे. आमच्या ग्रामीण भागातली सर पद्धत काय, आमची मुलं शिकतात बीएड आणि शिक्षकाची नोकरी. याच्या पलीकडं आम्ही अजून वेगळ्या दिशेला गेलोच नाही. ही सगळ्यात मोठी अडचण आहे.
ज्या भागाकडे गर्दी आहे त्या गर्दीतच आमची पोरं जास्त असतात, पण आपण असं काही क्षेत्र निवडावं की आपल्या मागे गर्दी झाली पाहिजे, हा विचार कुठेतरी कमी पडतोय. हे आमच्या मुलांच्या अपयशाचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे. आम्ही कधीतरी याचा शांतपणे विचार केला पाहिजे. आणि आपल्यात काही कमी नाही हो, सगळं आहे, क्षमता सगळं सगळं आहे. आम्हाला कधीतरी तो विचार देणं अत्यंत, आम्ही आमच्या पोरांचे पोपट तर करत नाही ना, ही गोष्ट फार आणि फार महत्वाची आहे. खरं तर मी नेहमी सांगतो, एक छोटंसं कुटुंब होतं, अत्यंत हलाखीचं गरीब परिस्थितीतलं. एक 12-13 वर्षाचा मुलगा होता. स्वप्न खूप होती, त्याची इच्छा खूप होत्या, काहीतरी बनायचं आहे, काहीतरी करून दाखवायचं आहे. पण वडील एकटे मजुरीला जाणारे, 4 बहिणी, मोठं कुटुंब, ह्या सगळ्यामध्ये आर्थिक ओढाताण एवढी व्हायची की त्याच्या लक्षात आलं की आपली स्वप्न आपण पूर्णच नाही करू शकत. आपल्याला जे बनायचं आहे ते या परिस्थितीत आपण बनवू नाही शकत. दिवसेंदिवस तो निराश 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 होत गेला. काही होणार नाही आपल्याकडनं. आणि त्याची निराशा त्याच्या वडिलांना जाणवली की तो जर असा निराश होत गेला तर संपून टाकेल सगळं. आणि मग त्या वडिलांनी त्या आपल्या मुलाला निराशेतनं बाहेर काढायचं ठरवलं. एक अत्यंत फाटकं कापड एके दिवशी त्यांनी काढलं. त्या फाटक्या कापडाचा एक रुमाल एवढा तुकडा फाडला आणि तो आपल्या मुलाजवळ दिला. सांगितलं, बाळ, हा फाटका तुकडा घे कापडाचा, आणि हा कुणी 10 रुपयाला विकत घेतय का बघ. अत्यंत जीर्ण झालेलं ते कापड होतं, पण वडिलांनी सांगितलं, हा फाटका रुमालाचा कपडा 10 रुपयाला कुणी घेतय का बघ. तो मुलगा म्हटला, बाबा किती जुना कापड आहे, कोण घेईल का. वडील म्हणले, प्रयत्न तरी कर. त्या मुलानं त्या रात्री तो कापडाचा तुकडा स्वच्छ धुतला, अगदी स्वच्छ. इस्त्री करायची म्हणून त्यांनी स्वतःच्या अंथरुणाखाली ठेवला. सकाळी उठला आणि तो धुतलेला कपडा घेऊन तो बाजारात गेला. 10 रुपयाला कापड, 10 रुपयाला कापड करत ओरडू लागला. 1 तास झाला, 2 तास झाले, 3 तास झाले, 4 तास झाले. त्याच्या कापडाकडे कुणी बघेना सुद्धा. अक्षर तो रडवेला झाला. कुणी घेणार आहे की नाही त्याला काही कळेना. 6 तास झाले, 7 तास झाले, त्याचा तो फाटका कपडाचा तुकडा कुणी विकतच घेना. पण अचानक एक गाडीवाला शेजारी आला. 10 रुपयाला कापड म्हटल्यावर गाडीची काच पुसायला म्हणून ते कापड त्यांनी विकत घेतलं. त्या मुलाला 10 रुपये दिले. 10 रुपये मिळाल्याबरोबर तो आनंदानं उड्या मारत घरी गेला. 10 रुपये मिळाले, 10 रुपये. बाबा, 10 रुपयाला कापड विकलं. तर वडिलांनी त्याला कुशीत कवटाळलं. छान केलंस, या 10 रुपयाचा मोठा हातभार लागेल आपल्या घराला. तो मुलगा आनंदित होऊन झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठला, वडिलांनी त्याच कापडाचा दुसरा तुकडा फाडून त्याला दिला. म्हणले, बाळ, काल हेच कापड तू 10 रुपयाला विकलंस, आता हेच कापड कुणी 20 रुपयाला घेतय का बघ. मुलगा म्हटला, बाबा, काल 10 रुपयाला घेता घेता 7 तास गेलेत, तेच कापड आज कोण 20 रुपयाला घेणार. वडील म्हटले, प्रयत्न तरी कर. अरे 20 रुपये आले तरी आपल्याला खूप मोठी मदत होईल, कर ना प्रयत्न. वडिलांचं ती अर्ज बघितली. मुलगा म्हटला, ठीक आहे. ते 20 रुपयाचं कापड, ते कापड त्या तुकडा घेतला, 20 रुपयाला विकायचा होता. रात्री स्वच्छ धुतला, इस्त्री करायची म्हणून स्वतःच्या अंथरुणाखाली ठेवला आणि ते कापड घेऊन तो परत बाजारात उभा राहिला. तासभर बघितलं पण 20 रुपयाला कुणी कापड घेईना. अचानक त्याला एक कल्पना सुचली. तो परत घरी आला. आपल्या शाळेतलं रंगाचं सामान त्यांनी काढलं आणि त्या कापडावर त्यांनी डोनाल्ड डकचं कार्टून काढलं. डोनाल्ड डकचं कार्टून त्या कापडावर काढून ते डोनाल्ड डकचं कार्टून असलं कापड घेऊन तो परत शाळेच्या बाहेर उभा राहिला. त्याला माहिती आहे कार्टून छोट्या मुलांना फार आवडतात. एखादी शाळा सुटली की एखादा मुलगा ते कार्टून बघेल आणि हे कापड विकत घेईल. तो शाळेच्या बाहेर शाळा सुटायची वाट बघत बसला आणि शाळा सुटली आणि मग तो ते डोनाल्ड डक काढलेलं कापड हातात हलवत म्हणाला, 20 रुपयाला कार्टूनचं कापड, 20 रुपयाला डोनाल्ड डकचं कापड, 20 रुपये डोनाल्ड डकचं कापड. मुलं बघून बघून जात राहिली. पण एका छोट्या मुलानं आपल्या आईकडे हट्ट धरला, आई मला ते डोनाल्ड डकचं कापड पाहिजे, डोनाल्ड डकचं कापड पाहिजे. ती आई शेवटी नरमली. 20 रुपये तिनं ते डोनाल्ड डकचं कापड विकत घेतलं मुलासाठी. पण या 12-13 वर्षाच्या मुलाला विचारलं, बाळ, तू शाळेबाहेर राहून असं रुमाल का विकतोयस. त्यावेळी तो मुलगा म्हणाला, माझी परिस्थिती गरिबीची आहे. माझ्या वडिलांनी मला हे कापड 20 रुपयाला विकायला सांगितलं म्हणून मी इथं विकायला आलोय. त्या मौलीला मोठा आनंद झाला. तिनं आणखी 20 रुपये काढले आणि हे माझ्याकडनं तुला बक्षीस म्हणून ठेव म्हणून त्या मुलाला दिले. आता 40 रुपये झाले. 40 रुपये घेऊन तो आनंदानं उड्या मारत घरी आला. बाबा 40 रुपये, बाबा 40 रुपये. वडिलांनी परत कुशीत कवटाळलं. छान केलंस, आपल्या घराला फार मोठी मदत होईल या 40 रुपयाची. तो मुलगा परत आनंदानं झोपी गेला. 2च दिवस मध्ये गेले. तिसऱ्या दिवशी वडिलांनी परत त्याला कापडाचा 3रा तुकडा दिला
आणि वडील म्हटले, बाळ हा कापडाचा तुकडा घेऊन जा, आणि हा कुणी 200 रुपयाला विकत घेतय का बघ. मुलगा म्हटला, बाबा 10-20 रुपयाला कुणी घेत नव्हतं, 200 रुपयाला कसं कुणी घेईल, काहीतरी काय सांगता. वडील म्हटले, बघ 10 रुपयाला कापड विकायला सांगितलं त्यावेळी पण तू असाच म्हणला, कोण घेणार, पण घेतलं ना. 20 रुपयाला तेच कापड विकायला सांगितलं त्यावेळी पण तू असाच म्हणला, कोण घेणार, पण घेतलं ना. आता सुद्धा हे कापड कुणीतरी 200 रुपयाला घेईल. तू प्रयत्न कर, प्रयत्न करायला काय हरकत आहे, नाही गेलं तर नाही, अडचण काय आहे, आपल्याला नुकसान तर काहीच नाही, झाला तर फायदाच होईल. हे कापड 200 रुपयाला कुणी घेतय का बघ. हा मुलगा परत तयारीला लागला. आता 2 वेळचा अनुभव पाठीशी होता. 200 रुपयाला कापड विकायचा. त्यांनी रात्री स्वच्छ धुतलं, इस्त्री करायची म्हणून अंथरुणाखाली ठेवलं, आणि तेवढ्यात त्याला दुसऱ्या दिवशी बातमी लागली की आपल्या शहरात शूटिंगसाठी ऐश्वर्या राय येणार आहे. ऐश्वर्या राय येणार आहे म्हटलं, याच्या डोक्यात कल्पना आली. ते कापड घेतलं आणि जिथं शूटिंग चाललेली तिथं तो गेला. कसा बसा बारका असल्यामुळे ह्याच्या त्याच्या पायातनं वाट काढत ऐश्वर्या राय जवळ पोहोचला आणि ऐश्वर्या रायला म्हणाला, मी तुमचा प्रचंड मोठा फॅन आहे, मला माझ्या रुमालावर सही देता का. ऐश्वर्या रायला त्या छोट्या मुलाचं मोठं कौतुक वाटलं. तिनं ते कापड घेतलं आणि त्या कापडावर स्वतःची सही केली. सही घेतलेलं ते कापड त्या मुलानं घेतलं आणि धावत पळतच बाजारात आला. एका कट्ट्यावर उभा राहिला आणि म्हणाला, ऐश्वर्या रायनं सही केलेलं कापड फक्त 200 रुपये, ऐश्वर्या रायनं सही केलेलं कापड फक्त 200 रुपये. ऐश्वर्या रायची सही असल्यामुळं एका मिनिटात ते कापड विकलं गेलं. 200 रुपये घेऊन तो घरी आला. बाबांकडे 200 रुपये दिले. बाबा 200 रुपयाला कापड विकलं, छान छान, मला वाटलंच होतं तू एक करून दाखवशील. वडिलांनी घट्ट उराशी कवटाळलं, धन्य. पण त्याच वेळी वडिलांनी त्याला विचारलं, बाळ कापड तेच 3 वेळा विकलंस, पहिल्यांदा 10 रुपयाला विकलंस, परत 20 रुपयाला विकलंस, आणि त्याच कापडाचे परत 200 रुपये आले. बाळा या सगळ्यातनं तू काय शिकलास. तसा तो मुलगा म्हणाला, बाबा या सगळ्यातनं मला एक कळालं, काय, इच्छा तिथे मार्ग. इच्छा असेल तर मार्ग निघतोच, जिद्द असेल तर यश मिळतच, ठरवलं ना की होतच. वडील म्हणले, ते तर आहेच, ठीकच आहे, पण बाळा या सगळ्यातनं मला तुला आणखी एक गोष्ट शिकवायची होती. म्हटलं कुठली. बाळ कापड एकच होतं, पण एकच कापड पहिल्यांदा तू 10 रुपयाला विकलंस, तेच कापड परत तू 20 रुपयाला विकलंस, तेच कापड परत तू 200 रुपयाला विकलंस. म्हणजे एकाच कापडाची किंमत तू वाढवत वाढवत 10 रुपयावरनं 200 रुपयावर नेलीस. बाळा फाटक्या कापडाची किंमत जर 10 रुपयावरनं 200 रुपयापर्यंत जाऊ शकते, तर तुझी किंमत 100 रुपयावरनं 1 अब्ज रुपयांपर्यंत तू का नाही वाढवू शकत. अरे तुझी सुद्धा किंमत वाढवू शकते, तू सुद्धा अफाट मोठा होऊ शकतो, तू सुद्धा किंमतवान बनू शकतो. समाजात तुलाही किंमत मिळते. अरे निराश का होतोस. निराश व्हायचं काय कारण आहे. फाटकं कापड जर माणूस 200 रुपयाला घेतो, अरे तू तर जिवंत हाडा मांसाचा माणूस आहेस. कापडाची किंमत जर तू वाढवू शकतोस तर स्वतःची किंमत नाही वाढवू शकणार. हाच मुलगा रॉबर्ट जोन म्हणून बॅडमिंटन पटू म्हणून जगात पुढे चमकला, ज्याची परिस्थिती इतकी हलाखीची होती. आपली किंमत आपल्यालाच वाढवायची असते, आपली किंमत दुसरी कुणी वाढवू शकत नाही. एक गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे, या जगात दुसरा कुणीही आपला पराभव करू शकत नाही. आपला पराभव फक्त आपणच करतो. आणि या जगात आपल्याला दुसरं कुणीही जिंकून देऊ शकत नाही. आपल्याला जिंकून द्यायची ताकद फक्त आपल्या स्वतःमध्ये असते. आपल्या मुलांना ते सांगा, तुझं आयुष्य तुलाच घडवायचं आहे. आम्ही किती त्याला सांगितलं हे बन ते बन, जोपर्यंत त्याला वाटत नाही तोपर्यंत काहीही होणार नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आमच्या मुलाला घडवण्याचं हे सगळ्यात मोठं इप्सित आहे. आमच्या मुलाला जाणीवपूर्वक ती ताकद, ते बळ आम्हाला देता आलं पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं काम आहे. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार आम्ही सातत्यानं करतो. छत्रपती शिवाजी महाराज कुठल्या विद्यापीठात गेले होते, छत्रपती शिवाजी महाराज कुठल्या शाळेमध्ये शिकले होते, पण मासाहेब जिजाऊ नावाची त्यांची चालती बोलती शाळा होती. या विद्यापीठामध्ये शिवाजी महाराज शिकले. शून्यातनं विश्व उभा करणारा राजा असं मी छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन करतो. कसं घडवलं असेल नेमकं. हल्ली अडचण अशी झाली आहे देसाई साहेब, आमच्या मुलांना घडवताना एक साधी गोष्ट आहे. मला कधी कधी राहून राहून वाटतं, म्हणजे एवढा मोठा प्रचंड अफजल खान चालून आलाय महाराजांवर. अफजल खान तो ज्यांनी शहाजी राजांना कैद केलं, अफजल खान तो ज्यांनी शिवाजींचे ज्येष्ठ बंधू संभाजी महाराजांना ठार मारलं. आता तोच अफजल खान भोसले कुलवंशात एकुलत्या एक उरलेल्या शिवरायांवर चालून आलाय. काय परिस्थिती असेल. का त्यावेळी शिवाजी महाराज म्हणले असतील तानाजीला की तानाजी
एवढी वेळ जातो का तू? पुढच्या वेळी मी बघतो. जबाबदारी झटकली नाही, दुसऱ्या कुणाला महाराजांनी पाठवलं नाही. जिथं मृत्यू आडवा आला तिथं राजे स्वतः मृत्यूशी झुंजले. म्हणून शिवाजी शिवाजी झाले. शिवाजी हे नाव कधीतरी उलट वाचा. शिवाजी उलट वाचा. शिवाजी या नावाचं उलट होतं जीवाशी. जो माणूस हयातभर जीवाशी खेळ करत आला त्याचं नाव शिवाजी. ही सगळ्यात मोठी संकल्पना आहे. आमच्या मुलांना आम्ही लढायला तयार करतो, आमच्या मुलांना आम्ही झगडायला तयार करतो, आमच्या मुलांना आम्ही झुंज घ्यायला तयार करतो. सातत्यानं मी आमच्या मुलांना सावलीत वागवत असतो. आम्ही आमच्या मुलाचं बोट सोडत नाही, का तर तो हरवेल. आम्ही आमच्या मुलाला पळू देत नाही, का तर तो. ही सगळ्यात मोठी अडचण आहे. म्हणजे हल्ली मुलं मैदानावर दिसतच नाहीत. शारीरिक बळ जे आहे ते त्याच्यात नाहीच आहे. आता ही सगळ्यात मोठी अडचण आहे. मी परवा एका मुलाला विचारलं, काय रे, काय खेळ बिळ खेळतोस का नाही? म्हणला सगळे खेळ खेळतो. फुटबॉल खेळतो, व्हॉलीबॉल खेळतो, बॅडमिंटन खेळतो, क्रिकेट खेळतो. म्हटलं मग दिवसभर मैदानावरच असतोस का काय? म्हटला मैदानावर नाही, मोबाईलवर खेळतो. म्हणजे हल्ली मुलं आता मैदानावर नाही, मोबाईलवर खेळायला लागली. एकीकडे बुद्धिमत्तेनं किती ती अफाट असली पण शारीरिक ताकदीनं जर ती कमजोर राहिली तर या जगाच्या प्रवासात त्यांना टिकता येणार नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यांना सशक्त बनवलं पाहिजे, त्यांना बळकट बनवलं पाहिजे. आणि नुसतं शरीराने बळकट नाही, मनाने बळकट केलं पाहिजे. तर ते कुठल्याही संकटाशी लढू शकतील, कुठल्याही संघर्षाला सामोरे जाऊ शकतील आणि कुठल्याही अडचणीचा मुकाबला करू शकतील. हे बळ देणं ही अत्यंत आणि महत्वाची गरज असते. शिवाजी महाराजांना ते बळ मासाहेब जिजाऊंनी नेमक्या पद्धतीनं दिलं होतं. म्हणजे ज्यावेळी शिवाजी महाराज अफजल खानाच्या भेटीला निघाले, कदाचित मारले जाऊ शकतील, पण जिजाऊ त्यावेळी शिवाजी राजांना असं नाही म्हणाल्या, राजे एवढी वेळ दुसऱ्या कुणाला पाठवलं तर नाही का जमायची? एकुलते एक तुम्ही, तुमचंच काय बरं वाईट झालं तर म्हातारपणे आम्ही कुणाच्या तोंडाकडे बघावं? अजिबात नाही. उलट मासाहेबांनी सांगितलं, त्या खानाचा हिसाब चुकता करा, आम्हाला खान हवाय राजे. पण आशीर्वाद घेताना राजेच मासाहेबांना म्हणाले, मासाहेब खान बलाढ्य, यदा कदाचित खानाच्या तावडीतून आम्ही जिवंत परतच नाही आलो तर. तशी ती सौदामिनी कडाडली. राजा नाहीच परत आला तर ही जिजाऊ समजून जाईल आम्ही पहिल्यापासूनच निपुत्रिक होतो म्हणून. आमची काळजी करू नका, मेलात तरी चालेल. शिवाजी घडतो ना तो अशा संस्कारातनं. हल्ली आमची पद्धत बदलली हो. आता आमचा मुलगा आईला विचारतो, आई सायकल शिकू का? नको, पडशील. पोहायला जाऊ का? नको, बुडशील. खेळायला जाऊ का? नको, धडपडशील. मग करू काय? टीव्ही बघ. हे बरं झालं मासाहेबांच्या काळात टीव्ही चॅनेल नव्हते, नाहीतर अजब प्रेम की गजब कहाणी ऐकून महाराजांचं काय झालं असतं हा संशोधनाचा विषय आहे. म्हणजे हल्ली आमच्या मुलांच्या काय मनावर पडतंय सारखं त्याच्यातनंच तर ते घडत असतात. हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. मासाहेबांनी काय दिलं शिवाजी महाराजांच्या मनावर? का ते लढाऊ झाले? म्हणजे अफजल खानाचं प्रचंड मोठं संकट येतं, आत्महत्येचा विचार नाही केला राजांनी, पळून जातो नाही म्हणाले, लढत बसले. आमच्या मुलांना हे लढणं शिकवलं पाहिजे, तर उद्याच्या पिढीचं रडणं कमी होईल. नाहीतर सगळ्यात मोठी अडचणी येतील. कारण सांगणारी माणसं तयार करून चालणार नाही. आम्हाला प्रत्येक संकटाला झुंजणारी माणसं तयार करावी लागतील. मी नेहमी एक गोष्ट सांगतो. 13-14 वर्षाचे होते शिवाजी महाराज. नुकतेच घोड्यावर बसायला लागले होते. घोड्याच्या रिकिबीत अजून पाय पोचत नव्हता. पण आमच्याकडे जशी नवीन सायकल शिकलेलं पोरग सारखं सायकल फिरवत असतं, ते कौतुक असतं नवेपणाचं, तसं नुकतंच घोडं चालवायला शिकलेले शिवाजी महाराजांना सुद्धा सारखंच ते घोडं पळवावंसं वाटायचं. मग त्या दिवशी ते लाल महालाच्या बाहेरच्या पागेमध्ये घोडी बघत कोंडाजींबरोबर फिरत होते. आणि अचानक कोंडाजी काकाने विचारलं, शिवबाराज आज कुठल्या घोड्यावर रपेट मारणार? पागेतली घोडी निहाळत असताना अचानक शिवबाराजींनी एका घोड्याकडे बोट दाखवलं. कोंडाजी काका आज या घोड्यावर रपेट मारू. कोंडाजी काकाने ते घोडं बघितलं तसं कोंडाजी नाही 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 राज, मोठा अवखळ जनावर, अजिबात नाही. फक्त थोरल्या राजासनी हे बसू देतं, बाकी कुणालाच पाठीवर घेत नाही. हे घोडं सोडून दुसरं कुठलाही सांगा, पण हे नको, लई अवखळ जनावर. तसे राजे हट्टाला पेटले, नाही आमच्या आबासाहेब असतात ना, मग याच घोड्यावर आम्ही रपेट मारणार, आम्हालाही हेच घोडं हवं. कोंडाजी काकाला काही कळेना. शिवबाराजाने हट्ट धरला की याच घोड्यावर रपेट मारायची. करावं काय सुचेना. घोडं दिलं तर घोडा अवखळ. पण त्याच वेळी कोंडाजीने लाल महालाच्या खिडकीत उभा राहिलेल्या जिजाऊंकडे बघितलं की काय करू, शिवबाराजे तर हेच घोडं मागतायत, घोडं तर अवखळ. जिजाऊंनी नाही म्हणून सांगावं अशी अपेक्षा होती, पण तिथूनच जिजाऊंनी सांगितलं बसू द्या त्यांना.
आता मात्र कोंडाजीचा निरुपाय झाला. त्यांनी शिवबाराजांना सांगितलं, राजा घोड्यावर बसवतो, पण घोड्याची लगाम मी हातात धरणार. शिवबाराजे म्हणले, ठीक आहे, धरा तुम्ही लगाम, मी फक्त घोड्यावर बसतो. आणि मग कोंडाजीने तो घोडा सोडला. शिवबाराजे छोटे उचलून घेतले, घोड्यावर बसवले. अजून रकिबीत पाय पोचतच नव्हता. आता घोड्याचा लगाम धरला म्हणून कोंडाजी पुढे झाले, पण कोंडाजीने लगाम धरायच्या आधीच शिवबाराजेने घोड्याला टाच मारली. तसं घोडा वाऱ्यासारखं बेभान उधळलं, तुफानासारखं धावत धावत निघालं. कोंडाजीचा कंठ खालीवर होऊ लागला. शिवबाराजे पण तोपर्यंत घोड्याने उसळी मारली होती आणि वरच्यावर शिवबाराजे उडाले होते. धडकन कोसळले. 3-4 कोलांट्या उड्या खाल्ल्या, खरचटत सरपडत गेले शिवबाराजे. कोंडाजीच्या काळजाचं पाणी पाणी झालं. धावत धावत कोंडाजी गेला. पण तोपर्यंत शिवबाराजाने अंग झाडलं होतं, सोलवटलेलं खरचटलेलं अंग. पण शिवबाराजांची नजर होती लाल महालाच्या खिडकीत उभा असणाऱ्या जिजाऊंकडे. त्यांना असं वाटलं की एवढे आपण घोड्यावर पडलो, मासाहेब लगबगीनं पळत येतील, आपल्याला कुशीत घेतील, डोक्यावरनं हात फिरवतील, विचारतील शिवबाराजे लागलं तर नाही. पण मासाहेब तिथंच खिडकीत. इतका वेळ लागलं तरी शिवबाराजे रडले नव्हते. पण जसं मासाहेब आता आपल्याला सावरायला येत नाहीत हे कळालं, तसं शिवबाराजांनी मोठ्यानं रडायला सुरुवात केली. रडणं सुरू झालं. तसेच अंग झाडत उठले आणि ताड 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 चालत कोंडाजींना बाजूला सारून लाल महालाच्या दिशेने उतरले. पायऱ्या चढून आत आले आणि सरळ तंतनत आत मासाहेबांनी हाक मारली, शिवबाराजे. 1 नाही 2 नाही, शिवबाराजे थांबा. 1 नाही 2 नाही, शिवबाराजे पुढं. तशा मासाहेब कडाडल्या, शिवबाराजे थांबा. मग मात्र शिवबाराजे थबकले. मासाहेब जवळ गेला, डोक्यावरनं हात फिरवला, पाठीवरनं हात फिरवला. कुठं लागलं तर नाही का ते मासाहेबांनी विचारलं, शिवबाराजे लागलं तर नाही ना कुठं? तसा शिवबाराजेने हात झटकला. आता कशाला विचारता? आम्हाला मगाशी कोण वाटलं? आम्ही घोड्यावरून पडल्याबरोबर तुम्ही धावत याल, आम्हाला कुशीत घ्याल, डोक्यावरनं हात फिरवाल, विचाराल शिवबाराजे लागलं तर नाही. पण तेव्हा नाही आलात, आता कशाला विचारता? तशा मासाहेबांच्या डोळ्यातही पाणी तरळलं आणि मासाहेब म्हणाल्या, शिवबाराजे पडलात तुम्ही, पण वेदना आम्हाला झाल्या. एक क्षण वाटलं होतं की असं सुसाट धावत यावं, घ्यावं कुशीत, तुम्हाला कवटाळून धरावं, विचारावं लागलं तर नाही. पण आम्ही स्वतःला सावरलं, आवरलं. तसं शिवबाराजेने विचारलं, का? त्यावेळी जिजाऊ म्हणाल्या, शिवबाराजे उचलणारं कुणी असलं की पडणाऱ्याला जोर येतो. उचलणारं कुणी असलं ना की पडणाऱ्याला जोर येतो. शिवबाराजे तुमच्या हातून स्वराज्याला आधार मिळावा अशी अपेक्षा मी बाळगून आहे. आणि जर तुम्हालाच आमचा आधार लागत असेल तर उपयोग काय? निराधाराचा या सृष्टीत उपयोग नसतो राजे. तुम्ही स्वराज्याला आधार द्यावा ही आमची सगळ्यात मोठी अपेक्षा आहे. आणि तुम्हाला जर आमचा आधार लागत असेल तर त्यात अर्थ काय? शिवबाराजे कदाचित आज आम्ही तुम्हाला उचलू, पण उद्या ज्यावेळी आम्ही नसू त्यावेळी काय? शिवबाराजे तुम्हाला आमच्या आधाराची गरज पडू नये, शिवबाराजे आम्हाला तुमच्या आधाराची सवय लागू नये म्हणून आलो नाही आम्ही. मासाहेबांनी जे त्या काळी केलं ना, म्हणून शिवबाराजे पराक्रम घडवू शकले. आमच्या प्रत्येक पालकांनी खरं तर मासाहेबांचा तो आदर्श घ्यायची गरज आहे. आम्ही आमच्या मुलांना आता इतकं सावलीत ठेवलो, इतकं सावलीत, तो पडता कामा नये, त्याला लागता कामा नये, त्याला खरचटता कामा नये, सातत्यानं. त्यामुळे त्याला सवय आधाराची इतकी होती की तो आयुष्यभर निराधार म्हणूनच जगत असतो. आपल्या मुलांनी जर इतरांना आधार द्यावा अशी अपेक्षा असेल तर पहिल्यांदा त्याला सक्षम आणि समर्थ बनवणं ही आमची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. बुद्धीनं त्याला अफाट बनवाच, बुद्धीनं त्याला क्षमतावान बनवाच, पण त्याचवेळी शारीरिक बळानं सुद्धा तो ताकदीचा झाला पाहिजे. ही सुद्धा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. अभ्यास करायला जेवढ्या हट्टानं त्याला 2 तास बसवता तेवढ्याच हट्टानं मैदानावर तो 1 तास खेळलाच पाहिजे. वाऱ्यानं त्याच्याशी मस्ती केलीच पाहिजे, मातीत त्याचं अंग एकदा रंगलाच पाहिजे, पाण्यात तो थोडासा डुंबलाच पाहिजे. हे सगळं जर घडलं तर खऱ्या अर्थानं तो आयुष्य निश्चितपणे सक्षमपणे पार पाडू शकेल. आम्हाला या सगळ्या गोष्टी जर करता आल्या तर आमची उद्याची पिढी खऱ्या अर्थानं सक्षम घडू शकेल. पण खरं तर सगळ्यात महत्वाचा विषय एक आहे. एकीकडे तो शिकेल, ज्ञान मिळवेल, शारीरिकदृष्ट्या परिपक्व होईल, सगळं होईल, पण या सगळ्यात सामाजिक बांधिलकीचं भान कुठेतरी त्याला दिलं पाहिजे. हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. मी आवर्जून सांगतो, देसाई साहेब, ज्या काळात माझ्या महाराष्ट्रात एकही शाळा नव्हती त्या काळात माझ्या महाराष्ट्रात एकही वृद्धाश्रम सुद्धा नव्हता.
पण माझ्या महाराष्ट्रातली पोरं शिकली आणि महाराष्ट्राच्या तालुक्याला वृद्धाश्रमांची निर्मिती झाली। जा एखाद्या वृद्धाश्रमात अनेक म्हातारी जोडपी खितपत पडलेली दिसतील। सहज एखाद्या म्हाताऱ्याला प्रश्न विचारा, तुमची पोरं काय करतात? त्या वृद्धाश्रमातला म्हातारा सांगेल, माझा पोरगा डॉक्टर आहे, माझा पोरगा इंजिनियर आहे, माझा पोरगा वकील आहे, माझा पोरगा प्राध्यापक आहे। पण त्या वृद्धाश्रमातला एकही म्हातारा तुम्हाला असं नाही म्हणणार की माझा पोरगा अडाणी शेतकरी आहे, कारण अडाण्या शेतकऱ्याचे आई बाप कधीच वृद्धाश्रमात जात नाहीत। ही सगळ्यात मोठी